शशी, तुला प्रथम 75व्या वाढदिवसाच्या आम्हा दोघांकडून हार्दिक शुभेच्छा. तू पहिल्यापासूनच हुशार. बीईला तू युनिव्हर्सिटीमध्ये 3रा आलास. नंतर तुला किर्लोस्कर ब्रदर्समध्ये नोकरी लागली. तिथेही तू स्वकर्तृत्वावर राष्ट्रपती पुरस्कार मिळवलास. तुला टेबल टेनिस, क्रिकेट अशा खेळांचीही आवड होती. वाडीमध्ये जे काही छोटे मोठे कार्यक्रम होत असत त्यातही तू भाग घेत होतास. तू धार्मिक वृत्तीचा आहेस, शिस्तप्रियही आहेस. या सर्वांचे आम्हाला कौतुक व अभिमानही आहे. पुन्हा एकदा तुला आम्हा दोघांतर्फे 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Hello Daddy, happy 75th. Because we live in this society and it is a society norm to celebrate the milestones, we are saying happy 75th. And looking at the number, someone might get overwhelmed, but for you it's just a number, since for you it is 25 years of age and 50 years of experience. You are as enthusiastic, as fit, I would probably say that fitter than a 25-year-old, and as inquisitive, curious, jovial, and as young as a 25-year-old. खरं तर आम्हाला हे खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करायचं होतं, कारण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा सेलिब्रेट करायला आवडतात, कारण त्यातून तुम्हाला आनंद मिळतो आणि सगळे आनंदी राहावेत ह्यासाठी सारखा तुम्ही प्रयत्न करत असता. पण आता कोविडमुळं काही आपण सगळे एकत्र येऊ शकत नाही आणि आम्ही तिकडं येऊ शकत नाही. पण आपण भेटलो की हे नक्की मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करायचं. मला माहिती आहे तुम्हाला असे नंबर सेलिब्रेट करायला आवडत नाहीत. तुम्ही आम्हाला तुमचा 50th पण सेलिब्रेट करू दिला नव्हता. पण ह्या वेळेला हे एक्सक्यूज म्हणायचं आणि आपण सेलिब्रेट करायचं. मी लहान असताना एक ॲडव्हर्टाइजमेंट यायची टीव्हीवर, 60 साल के बूढ़े या 60 साल के जवान अशी झेंडू पंचारिस्टची ॲडव्हर्टाइजमेंट असायची. त्याच्यात 60 इयर्सचे एक आजोबा जे आजोबासारखे दिसणारे बाबा असतात ते जिना चढत असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा पण जिना चढायला लागतो. पण थोडा वेळ गेल्यानंतर ते बाबा अजूनही एनर्जेटिक असतात, पण तो मुलगा मात्र दमतो. तर ते जे वर चढलेले एनर्जेटिक बाबा असतात ते म्हणजे आपले डॅडी आहेत आणि ते एक आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहेत. माझ्या मुलींसाठीसुद्धा श्वेतूच्या मुलींसाठीसुद्धा ते इन्स्पिरेशन आहेत. कायम एनर्जीनं भरलेले असतात. मला तर डॅडी कधी आठवतच नाही आहेत की असे काय मलूल होऊन पडलेत किंवा दमून बसलेत. ते कायम माझ्या डोळ्यासमोर येतात. ते टाय घातलेले, ऑलवेज पंक्च्युअल, मोस्ट पोलाईट, बेस्ट सेन्स ऑफ ह्युमर, ते म्हणजे माझे डॅडी. पण आता ते त्यांच्या जावयांचे, नातींचे आणि सगळ्यांचेच डॅडी झाले आहेत. डॅडींची खासियत म्हणजे घेतलेलं काम पूर्ण करणं, नवनवीन गोष्टी ट्राय करणं. 70 इयर्सचे झाल्यावर त्यांनी निश्चयानं एनर्जी ऑडिटरची एक्झाम पास केली विथ फ्लाईंग कलर्स. प्राऊड मोमेंट होता तो आमच्यासाठी. त्यांना जे येतं, त्यांचा हायड्रॉलिकमधला एक्सपिरियन्स, हे सगळं नवीन इंजिनियर्सना यावं असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्यांनी कॉलेजमध्ये टीचिंगचा जॉब घेऊन तो एन्जॉय केला. त्यांचे डिटेल्ड प्रेझेंटेशन्स बघून अनुष्का म्हणायची, डॅडी आजकाल प्रोफेसर्स इतकं डिटेलमध्ये नाही शिकवत. मग ते म्हणायचे तिला की मला जे येतं ते देतो, घ्यायचं की नाही हे त्यांनी बघावं, मी असंच प्रेझेंटेशन देणार. त्यांचं वाचन इतकं अफाट आहे की ते गुगललासुद्धा मात देतील. ते आमच्यासाठी ह्युमन गुगल आहेत. अजून सांगण्यासारखं खूप आहे, पण बाकीच्यांना पण वेळ दिला पाहिजे. पॅन्डेमिकनं त्यांना टेक सॅव्ही पण बनवलं. इझिली विटनेस टेस्ट कंडक्ट करतात ते घरी बसून आता. ट्रेडिशनल येट मॉडर्न. अनुष्काला तर त्यांना कोणीही आजोबा म्हटलेलं अजिबात आवडत नाही. ती त्यांना सांगती ते आजोबा नाही आहेत, ते डॅडी आहेत, त्यांना डॅडीच म्हणायचं. विश यू अ व्हेरी हॅपी अँड हेल्दी लॉंग लाईफ डॅडी.
Happy 75th birthday, Daddy. Hope you have a great day. I'm so lucky to have you as my grandfather, my smart British daddy. मी रोज तुम्हाला FaceTime केल्यावर तुम्ही मला अजूनपर्यंत म्हणता, बाळ्या कशी आहेस, खुश आहेस ना? आणि ते खूप छान वाटतं मला अजूनपर्यंत. आणि थँक्यू फॉर एव्हरीथिंग you've done for me since I was a kid and until right now. Happy 75th once again. हॅलो डॅडी. डॅडी, दो अक्षरी काफी आहे. बहुतेक असाच एक डायलॉग पण होऊन गेला आहे. म्हणून जर सासऱ्याचा जावई शोभायचा असेल तर आपण तसाच पेहराव करायला नको का? म्हणून हा टाय असो. तर वाढदिवस म्हणजे नक्की काय? खरं म्हणजे आपलं वय वाढतं आणि आपण मोठे झालो की तो जाणीव होण्याचा दिवस. काय काय घडलं आपल्या आयुष्यात इतक्या वर्षात हे मागं वळून बघण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस. तुमची 75वी जोरात करायची अशी योजना मागच्या वर्षापासून आमची होती. पण कमबख्त तो कोरोना जायचं नावच काढत नाही पट्टा. त्यामुळे आमच्या उत्साहाला आम्हाला आवर घालावा लागला. पण म्हटलं टेक्नॉलॉजी कशासाठी? करूया त्याचा पुरेपूर उपयोग आणि आणूया सगळ्यांना एकत्र. आणि तुमच्या या पंचरत्नांनी हा सगळा डाव मांडला. तुमच्याबद्दल मी काय बोलावं? सगळ्यांनीच खूप काही छान सांगितले. पण मी फक्त एवढंच म्हणेन, लोखंडी तुकड्याला परिस्पर्श झाला की त्याचं सोन्यात रूपांतर होतं असं म्हणतात. आमच्या जीवनात आम्ही कर्तव्यपूर्तीच्या दिशेने जात असताना कर्तव्य बुद्धी जोपासण्याचं बळ आणि धैर्य तुम्ही दिलं. हे आमच्यासाठी लाख मोलाचं होतं आणि आजही आहे. फार काय बोलू, एवढंच म्हणेन, नेहमी आनंदी राहा, हसत राहा. मायेचा सुगंध जीवनभर असाच पसरत राहू. तुमच्या गोड स्वभावाच्या स्पर्शानं आमच्या जीवनाचा उद्धार हो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो एवढीच ईश्वराकडे प्रार्थना. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. many happy returns of the day, Daddy. Happy birthday. मी जेव्हा लहान असताना टेनिस खेळायचे त्यावेळेला तुम्ही माझ्या फिटनेससाठी म्हणून स्वतः मला उठवून रनिंगला घेऊन जायचे. माझ्याकडनं एक्सरसाइज करून घ्यायचे. ते मारुती मंदिराच्या मागे तो पुलअप बार होता, तिथे थोडं एनकरेज करून, थोडं रागवून, थोडं हेल्प करून माझ्याकडनं ते पुलअप्स करूनच घ्यायचे. लहान असताना मला आणि दीदीला कुठेही तुम्ही गावाला गेलात की तिथून चांगले चांगले ड्रेसेस घेऊन यायचात. मग त्याच्यातनं फोटोज वेगवेगळ्या पोझेसमधनं काढून घ्यायचात. आत्ता सुद्धा कुठेही गेलात तरी तुम्ही आमच्यासाठी काही काही ड्रेसेस आणता आणि मग ते आईच्या मागे लागून लागून का विना ते अल्ट्रेशन्स करून आमच्यापर्यंत कसे पोचतील असं बघत असता. सो तुम्ही कुठलीही गोष्ट करायची तर त्याच्यासाठी ती चांगली झाली पाहिजे आणि त्याच्यासाठीचं ते प्लॅनिंग व्हायला पाहिजे. त्याच्यासाठीचे कष्ट, प्रयत्न सगळं झालं पाहिजे असं तुमचं म्हणणं असतं. ॲट दिस एज टू तुम्ही खूप क्युरियस आहात. ते मला फार इन्स्पायरिंग वाटतं. नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकायची असते आणि ती स्वतः करून बघितल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. दॅट इज व्हेरी इन्स्पायरिंग. वी आर ऑलवेज प्राऊड ऑफ यू. असेच तुम्ही आम्हाला इन्स्पायर करत राहावा. हॅपी बर्थडे वन्स अगेन. डॅडी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच सदावे राहावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अँड हॅव अ ग्रेट डे. हॅपी बर्थडे डॅडी अँड मेनी मोर. तुम्ही जेव्हा आईला ओरडता की ते आजोळी आले आहेत, त्यांना मजा करू दे, ते मला खूप गंमत वाटते. हॅपी बर्थडे वन्स अगेन. हॅपी बर्थडे डॅडी. तुम्ही जे माझ्या आर्टवर्कसाठी कॉमेंट्स पाठवता ते मला खूप आवडतात. दे आर सो मोटिवेटिंग. अँड हॅपी बर्थडे वन्स अगेन. पहिल्यांदा मामाला 75व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आमचा मामा म्हणजे नेमस्तच. तो कामात कितीही बिझी असला तरी व्यायाम, देवपूजा, नंतर त्या दिवशीचे देवदर्शन ह्या गोष्टी न चुकता होणार म्हणजे होणारच. या नेमस्तपणामुळेच आणि आमच्या मामीच्या साथीमुळे
तो अजूनही फिट अँड फाईन आहे. इथून पुढेही त्याला असे चांगले आरोग्य मिळो ही देवाचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा शुभेच्छा. मामा तुला 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आमचा मामा म्हणजे आनंदी, शिस्तप्रिय असे व्यक्तिमत्व. तू कायम असाच राहा. तुला परत एकदा खूप खूप शुभेच्छा. हॅलो मामा, आमच्या सर्वांतर्फे तुला 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लहानपणापासूनच आम्हाला तुझे खूप कौतुक आहे. मामा म्हणजे ऑलराऊंडर, हुशार, कष्टाळू, शिस्तबद्ध, व्यायाम, खेळ, ड्रॉइंग अशा बऱ्याच गोष्टीत निपुण. तुला मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार या सर्व गोष्टींमुळे तुझे कायमच कौतुक वाटते. आजीला पण तुझ्या या सगळ्या गुणांचे प्रचंड कौतुक होते. अशीच तुझी प्रतिमा आमच्यासमोर आहे आणि पुढेही तशीच राहील. पुन्हा एकदा 75व्या वाढदिवसानिमित्त तुला हार्दिक शुभेच्छा. Hello, Mama Azoba. Wish you a very happy birthday and many more joyous and healthy ones to come. Wish to see you once the pandemic ends. Thank you. Bye. हाय शशीबाई, नमस्कार. आयुष्यात अत्यंत महत्त्व असलेला प्लॅटिनम ज्युबिलीचा टप्पा आपण गाठला आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणास मनःपूर्वक शुभेच्छा देतो व आपले हार्दिक अभिनंदन. बहुतांशी प्रत्येकाच्या जीवनात अनेकदा चांगले वाईट प्रसंग येत असतात. कधी ते स्फूर्ती प्रेरणा देणारे आनंददायी असतात, तर कधी संकटे आव्हानांनाही तोंड द्यावे लागते. आपणासही याचा अनुभव आला असेलच. मात्र आपण आपले बुद्धिकौशल्य, चिकाटी, कष्टाळू वृत्ती तसेच संयम अशासारख्या गुणांनी त्यावर यशस्वीपणे मात केली असेल. जबाबदारीचे काम उत्तमरित्या पार पाडण्याकरता हुशारी, अनुभव यांची सांगड घालण्यासोबतच आपली झोकून देण्याची वृत्ती आहे ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे व इतरांनी याचे अनुकरण करावे अशीच आहे. आपण जीवनात यशस्वी होण्यास आपले सदर गुण कारणीभूत असले तरी त्याबरोबर आणखी एक व्यक्ती कारणीभूत आहे, ती म्हणजे आपली आयुष्याची साथीदार सुनंदा. ती खंबीरपणे आपल्या पाठीशी असल्याने आपल्या जबाबदाऱ्या कमी अथवा हलक्या झाल्या असतील. या निमित्ताने तिचेही हार्दिक अभिनंदन व तिला खूप शुभेच्छा. लॉकडाऊनमुळे कितीही इच्छा असली तरी प्रत्यक्ष येऊन भेटता येत नाही याचे खूप वाईट वाटते. येथूनही पुढे आपले जीवन आपल्या साथीदारासोबत आनंददायी, आरोग्यदायी, सुखसमाधानात जावे ही देवासमोर प्रार्थना. धन्यवाद. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं विजयी भव सर्वत्र सर्वदा जगति भवतु तव सुयशोगानम. नमस्कार शशीबाई. 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आजच्या प्रसंगी माझ्या मनात आलेले विचार खालील काव्यपंक्तीतून व्यक्त करीत आहे. 75वा वाढदिवस दिसा आनंदाचा, उत्साहाचा, मागे वळून सिंहावलोकन करण्याचा, समाधानाचा. कामश्वास, कामध्यास, अपार निष्ठा कामावर, उच्च पदे भूषवतानाही पाय आहेत जमिनीवर. यशाची चढती कमान, त्यात जिद्द, परिश्रम, हुशारीचा मोठा हात आणि त्याला लाभलेली सुनंदाची मोलाची साथ. स्वकर्तृत्वावर मिळवली कीर्ती, मान, सन्मान. म्हणूनच आम्हा सर्वांना वाटतो तुमचा सार्थ अभिमान. हातून उत्तम कार्य घडू दे, पूर्ण होऊ द्या मनीच्या इच्छा. उदंड उत्तम आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो तुम्हा. सुलभा सुरेंद्रच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. Hello Daddy Kaka, congratulations on your 75th birthday. What an achievement, and these 7.5 decades look incredibly good on you.
In this entire journey of highs and lows, you have fought as warrior and won against the critical illness too. And so we pray for your good health and happiness today and forever. आता तुमच्याबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर when I think of you personally, there are certain things that prevail in my mind and that are punctual, discipline, hard work, dedication, passion towards being healthy, an ideal leader and team player, and above all, an elegantly groomed and dressed, ever smiling and cool person enjoying life to the fullest, be it a formal meeting or playing golf. You were always, your dressing sense was always being admired. And you are the best friend of all your grandkids rather than being typecasted as a typical azoba. For me, probably you are one of the reasons why I chose mechanical engineering and one of my role model too. You are into fluid and I'm into automation, but we both love teaching and doing innovative things, and probably that is why I could connect to you much more easily rather than Maushi. We all are really happy to be a part of your life. Words alone are not sufficient enough, but till we meet once again, many happy returns of the day from Aradhya, Purva, Sujit, and as you call him, Ashok Kumar, and the entire Saundatikar family. So stay safe and stay blessed. And I just want to say something that I've written for you. एक पल खुशी अगले पल गम, कभी खुशियों ने लहराया परचम तो कभी गुनगुनाते आए गमों का मौसम. गोल गोल घूमती ज़िंदगी ये जैसे साइकिल का पहिया, आज थोड़ी खुशी बटोर लो खुद के लिए आप भी, जो कहीं मिले वो ऊपर वाला बनिया. So once again, happy birthday, happy 75th birthday, and love you. Bye-bye. बोलू. हाय शशी मामा, तुला तुझ्या 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तुझं अभिनंदन. शशी मामा म्हणजे अगदी आम्ही जेव्हा लहान होतो, पहिली दुसरीत, तेव्हापासून तो आमचं प्रेरणास्थान आणि आदर्श. माझी आई, बाबा, मावशी हे सगळं शशी मामाचं उदाहरण द्यायचे. त्याच्यासारखं शिका, त्याच्यासारखं मोठं व्हा. शशी मामा किर्लोस्करवाडीत अगदी आला तेव्हा तो डॉल्मिटरीत राहायचा, मेसमध्ये जेवायचा. ते खूप छान वाटायचं वातावरण. मुळातच तो हुशार, त्याचं देखणं व्यक्तिमत्व, त्याची कामावरची आणि कंपनीप्रतीची निष्ठा, सिन्सिअरिटी आणि कष्ट, या सगळ्याच्या जीवावर तो अर्थातच कंपनीतल्या सगळ्या सिनियर ऑफिसर्सचा आणि किर्लोस्करांचाही अगदी खास मर्जीतला माणूस झाला. एवढंच नव्हे तर हळूहळू एक एक पायरी चढत कुणाच्याही वशिल्याशिवाय कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट बनला. हॅलो मामा, हॅपी बर्थडे. अरे तुझ्या लेकीने आम्हाला सांगितलं व्हिडिओ शूट करायला. मला खूप आनंद झाला, कारण की मला ना एकमेव तो अशी व्यक्ती आहेस की केळकर फॅमिलीमध्ये जी अप टू डेट राहते. मला माझ्या बाबांकडनं म्हणजे आर्मी बॅकग्राऊंड असल्यामुळे मला अशी अप टू डेट प्रेझेंटेबल पर्सनॅलिटी खूप आवडते. आणि हे सगळे अगदी साधे रे, ते खूप मनाने चांगले पण साधे. किती सांगितलं तरी अविनाश कधीच काही असं कोटपीट घालून मिरवणार नाही. पण मला तुझी पर्सनॅलिटी बघितली, मामींची बघितली, मला खूप आवडला तुम्ही दोघं जण. कारण अत्यंत सुंदर देखणं व्यक्तिमत्व आहे आणि तितकंच तू छान राहतोस, अगदी ऑफिसर सारखा. तुझ्या पदाला शोभेचाच राहतोस तू आणि तितकाच तुझा स्वभाव पण चांगला आहे. मी अविनाशकडनं खूप काय काय ऐकत असते, तू किती काय काय सगळ्यांसाठी करतोस वगैरे, आणि तुझा आदर्श, सगळेजण तुझं नाव कायम घेत असतात. तू किती हुशार आहेस आणि मुख्य म्हणजे तू किती डेडिकेशननी काम करतो हे तर मी तुझ्या रिटायरमेंट नंतर सुद्धा बघत आलेली आहे. त्यामुळे त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. आणि तू म्हणजे आमच्यासाठी खरंच एक आदर्श आहे. तुझ्या इतकं आम्ही काहीच करू शकणार नाही, पण निदान आम्ही असं सांगू शकू की हा शशी मामा आमच्या ओळखीचा आहे म्हणून. आणि मामी तुमचं पण अभिनंदन बरं का हो. तुम्ही पण एकदम मस्त मस्त शशी मामाला साथ देताय.
कारण की ते काय घराबाहेर राहून सगळं काम करतायत, पण घरची सगळी जबाबदारी तुम्ही सांभाळताय. म्हणून तुमच्या दोघांचेही खूप 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 अभिनंदन. आणि वन्स अगेन हॅपी बर्थडे मामा. शशिकांत, आज तुमचा वाढदिवस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी शशिकांत म्हणायचं खरं कारण असं की तुमच्या नावासमोर कुठलं तरी उपपद लावावं, म्हणजे तात्या, राव, साहेब, असं मला खरंच वाटत नाही. एकतर तुमचं व्यक्तिमत्वच असं आहे की अत्यंत ते भावतं कोणालाही. तुमच्या स्वभावातल्या सगळ्यात गुण मला जाणवलेला एक तुमचं अंडरस्टँडिंग अबाउट अदर पीपल आणि पर्टिक्युलरली केअरिंग नेचर. खरोखरच तुमच्या यशाचं गमक काय असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन, एक तर अंडरस्टँडिंग अदर पीपल, केअरिंग फॉर देम आणि अत्यंत मृदू भाषा. ज्या तऱ्हेनं तुम्ही बोलता, तुम्ही खरंच शशिकांत जग जिंकू शकता त्याच्यावर. आणि तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातल्या यशाचं रहस्य तेच असावं असं मला वाटतं. खरं सांगायचं म्हणजे आपण एकत्र केलेल्या सहली आठवल्या की तुमच्यातले इतरही गुण प्रकर्षाने जाणवतात. एक तुमची प्लॅनिंग करायची पद्धत, एक्झिक्युशन करायची पद्धत, आणि थोडक्यात म्हणजे स्वतःच्या सोयीपेक्षा इतरांची सोय आधी बघणं, हा अत्यंत ठळकपणे जाणवणारा गुण आहे. तुमचा हा वाढदिवस खरं सांगायचं म्हणजे आपण कुठेतरी एखाद्या समुद्र ठिकाणी जाऊन साजरा केला असता तर ते फार चांगलं झालं असतं. ऑफकोर्स सध्याच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे ती गोष्ट लवकर शक्य नाही आहे, पण जेव्हा त्या लवकरात लवकर संधी मिळेल तेव्हा आपण त्या संधीचा उपयोग करून कुठेतरी जाऊन सेलिब्रेट करूया नक्की. परत एकदा वाढदिवसाच्या दिवशी मनपूर्वक शुभेच्छा, आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी. हां जोशी, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आजचा दिवस तू एन्जॉय कर. आणि हे तुला शुभेच्छा देताना मला एक पूर्वीची किर्लोस्करची आठवण झाली की आम्ही त्यावेळेला, मी आणि संजीव दाते डॉर्मेटरीमध्ये होतो आणि तू पॅरिस रेंजच्या घरात असायचास. आणि त्यावेळेला आम्हाला बऱ्याच वेळेला तू संध्याकाळी चहासाठी इन्व्हाइट केलेलं आहेस आम्हाला दोघांना. आम्ही दोघे यायचो, तुझा तो गरम गरम चहा घ्यायचा. आणि मग त्यावेळेला कोल्हापूर, वालचंद आणि किर्लोस्करच्या सगळ्या अशा आठवणी. आणि तो आठवणीमध्ये तास दीड तास कसा निघून जायचं हे आम्हाला कळालंच नाही. आणि मला ती अजून आठवण येते. आणि आता मला खरोखर अजून वाटत नाही की आपण 70 गाठलेली आहे, पण रिॲलिटीमध्ये आपण सगळे 70च्या वरती आहोत. आणि म्हणून म्हटलं तो एक प्रसंग तुला सांगावा. इथून पुढचं आयुष्य तुझं हेल्दी आणि आनंदी जावं. आणि आजचा दिवस ते एन्जॉय कर. या निमित्ताने तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं उर्वरित आयुष्य आनंदाचं, सुखाचं आणि आरोग्याचं जावं. आणि मला वाटतं की हा नुसता विश करण्याचा भाग झाला, पण आपण हे सेलिब्रेट करायला पाहिजे. ते आपण नंतर, जरा कोरोनाची वाट बघतीये मी, कधी कमी होतो, त्या निमित्ताने कमी झाला की आपण एकत्र जमूया आणि नक्की तुमचा हा वाढदिवस आपण सगळे मिळून साजरा करूया, मुलं यायच्या आधी. कारण मला माहिती आहे मुलं आली की मुलं मोठा चांगला साजरा करतील, पण त्याच्या आधी आपण एकदा भेटू, सगळ्या जुन्या आठवणी आपल्या काढू, गप्पा मारू भरपूर. आणि या तुम्ही सगळे. मी एक बॅकलॉग लिस्ट तयार करतोय की या कोरोनामुळे कुठल्या कुठल्या पार्टीज आणि एकत्र यायचं आपलं राहिलेलं आहे त्याची एक सगळी लिस्ट तयार करतोय. त्या लिस्टमध्ये हे पहिल्यांदा मी टॉपवरती ठेवतो, तुझा वाढदिवस साजरा करण्याचा. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आज अमृत महोत्सवी 75 वर्ष पूर्ण झाली मर्दा. हॅपी बर्थडे. प्रिय डॅडी, तुमच्या 75 वर्षाची सांगता मोठ्या अभिमानाने तुमची कन्या व माझी सून सौ श्वेता मोठ्या उत्साहाने करण्याचे योजले आहे. त्याबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सालस व शांत स्वभावाची तोड क्वचितच पाहायला मिळते. अर्थात त्यासाठी तुमच्या धर्मपत्नीची पण तेवढीच साथ तुम्हाला मिळाली आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्याची 75 वर्षे काबीज केली. आता असाच सहस्रचंदनाचा योग लवकर येईल याची आम्ही वाट पाहत आहोत. तो सोहळा आपण सर्वजण मिळून मोठ्या थाटात साजरा करूया ही इच्छा व शुभेच्छा
तुम्हा उभारताना अनेक अनेक दीर्घायुष्य लाभो ही देवाजवळ प्रार्थना. परत एकदा 75 वर्षाच्या पूर्तीची शुभेच्छा. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदतात असे डॅडी हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या दोन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले हे मी अनुभवत आहे. त्यांना 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांचे पुढील दोघांचे आयुष्य सुख समृद्धीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. डॅडी, आपल्या 75व्या वाढदिवसाच्या आमच्या सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा. येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आपणाला आनंद, सुखसमाधान व सुआरोग्य आणो हीच आमची देवाकडे प्रार्थना. आज आपण एका महत्त्वाच्या वळणावर, टप्प्यावर आहात. अशा वेळी मागं वळून पाहणं हे साहजिकच आहे. भूतकाळाचा आढावा आपण नेहमीच घेतो. पण यावेळी येणाऱ्या दिवसांकडेही तितक्याच उमेदीनं आणि आनंदाने पाहणंही महत्त्वाचं आहे. मला इथं सुनील गावस्करने एका छोट्या सचिन तेंडुलकरला दिलेला सल्ला किंवा उपदेश आठवतो. त्याने सांगितलं होतं सचिनला की 40-50 झाली की सेंचुरी ही मारलीच पाहिजे. म्हणून तुम्हाला मी म्हणतो की जीवेत शरदः शतम. आणि नुसतं शरद नव्हे, तर येणारा प्रत्येक शरद आपल्याकडे ही निळी पांढरी शरदातील दुपार, तापल्या दुधापरी ऊन तिचे हळुवार असा असावा. येणारा प्रत्येक दिवस त्या दाट साईसारखा, दुधावरच्या दाट साईसारखा आपल्याला ऊब, माया आणि समाधान लावणार असावा हीच आमची आपल्याला देवाकडे प्रार्थना. आपला आजचा हा स्पेशल दिवस आनंदाने साजरा करा आणि आम्ही सुद्धा सगळ्या तुमच्या आनंदात सहभागी आहोत आणि प्रत्यक्षात लवकरच भेटू. Many happy returns of the day. Have a great year ahead. हॅपी बर्थडे. Okay. डॅडी, तुमच्या 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे आरोग्य चांगले राहू देत, तुम्ही आनंदी राहा आणि वाढदिवस एन्जॉय करा. नमस्कार डॅडी, तुमच्या 75व्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नमस्कार डॅडी, तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आयु आरोग्य लाभो. आजचा वाढदिवस मस्त एन्जॉय करा. धन्यवाद. नमस्कार. Happy birthday, Zoshi Kaka. Happy 75th birthday to you. I hope you are having an amazing time. I wish you the very best, a lot of good health, a lot of happiness, and lot more visits to United States, including Arizona. Nobody comes to Arizona, so next time you and Sunanda Maushi are here, you have to come visit us and we'll celebrate your 75th birthday. Happy birthday to you. We wish we were in India, but we of course cannot be in India at this time, so we're wishing you all the very best and happy birthday. Mr. Zoshi, happy 75th birthday. Okay, we wish you health and happiness throughout the year. All right, happy birthday. Kaka and Maushi, we wanted to wish Kaka a very, very happy birthday. Hope you're having a good day today and celebrating in some way. I know with COVID, you cannot have a big celebration, but know that we're thinking of you today and wishing you a very healthy and happy birthday. Kaka, I just want to say we are so proud of you. You know, what you, Baba, and everyone has accomplished and set such a great example for us over our life. And kind of helped us shape for what we have all become today. So we've had such great examples in you and so proud of your accomplishments. So lots of good wishes and a healthy, happy life. Sorry for the background noise with our two puppies who are fighting. But anyway, have a great birthday today. And we wish you and Maushi a very happy, lengthy life and many, many more birthdays to celebrate. We are hoping to see you guys soon, either here or in India, and wish this COVID ends and we can all get together again for a nice celebration, a lot to catch up on. Yes, Shashikant and Ashwini, I echo what I said. It just seemed like yesterday that you guys were here celebrating with us, and certainly we miss that and the ability to do that, but also hold those memories dear to us. And we think about you very often, and would love for you guys to come back sometime, or for us to be able to be with you again soon. So wishing you all the best from North Carolina.
even the girls are pushing you in their own way. So happy birthday! Happy birthday, Look forward to Kaka. seeing you soon. Bye. Bye. Cheers. Take care. Happy birthday to you. Pop, pop, pop. Happy birthday to you. Pop, pop, pop. Happy birthday, dear Daddy. Happy birthday to you. Hi, Daddy. Happy birthday. Congratulations on 75 years and all the best for your Golden Jubilee celebration. We are wishing you a very, very happy birthday from all of us here. Many happy returns of the day, Daddy. And Aditya is missing because he is at a camp. So he says happy birthday too. And so does Simba. Yeah. Happy birthday. Chala, bye. शशिकांत जोशी, पॉप्युलरली नोन ॲज SG जोशी, हे कोल्हापूरचे. मी सुरेश कुलकर्णी, नोन ॲज SG कुलकर्णी, उगारचा. आम्ही दोघेही बी झाल्यानंतर किर्लोस्कर ब्रदर्समध्ये 65 ते 70च्या दरम्यान ट्रेनी इंजिनियर म्हणून किर्लोस्करवाडीला सुरुवात केली. नंतर आम्ही दोघेही व्हाईस प्रेसिडेंट वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होऊन रिटायर झालो. ही फार मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. आमचं ऑफिस पुण्याला गेल्यामुळं आणि ते फॅक्टरीतच राहिल्यामुळं माझी त्यांची फारशी ओळख होऊ शकली नाही. नंतर मला 9 वर्ष केनियामध्ये पोस्टिंग झालं. त्यामुळं त्यावेळी आमचा संबंध फारसा आला नाही. 1990 साली मी नैरोबीहून परत आलो. त्यावेळेला ते किर्लोस्करवाडीला R&Dचे मुख्य झाले होते. मी पुण्याला आल्यानंतर मी एक्सपोर्टचा मुख्य झालो. काही दिवसांनी आम्ही दोघेही व्हाईस प्रेसिडेंट झालो. ही चांगली मानाची गोष्ट आहे. त्यांचं जे ज्ञान होतं पंपातलं, ते माझी एक्सपोर्ट ऑर्डर मिळवायला बराच त्याचा उपयोग झाला. आमच्या चांगल्या कामामुळं आम्हाला दोघांनीही युरोप ट्रिप दिली. आम्ही 1996-97 साली दोघांनी आपापल्या फॅमिलीला घेऊन युरोपला जायचं ठरवलं. ते सुनंदा जोशी, अमित, मी, चारुलता, सोनल आणि रुपाली अशी चौघेही आम्ही छानपैकी इंग्लंड आणि युरोप ट्रिप करून आलो. नंतर मी 2000 साली रिटायर झालो. तेही 5-6 वर्षानं माझ्यापेक्षा ज्युनियर असल्यामुळं तेही रिटायर झाले. पण नंतर त्यांना किर्लोस्कर ब्रदर्सनीच कन्सल्टंट म्हणून ठेवलं. मला पहिल्यापासून खूप फिरण्याची आवड होती. त्यामुळे जिथं जिथं मला जावंसारखं वाटे त्यावेळेला मी शशिकांत जोशीला विचारत असे, मी चाललोय बघा, तुम्ही याच. आणि तेही सरळ कबूल करायचे. आणि आम्ही दोघांनीही मिळून भारतातल्या आणि भारताबाहेरच्या बऱ्याच ट्रिप्स केल्या. त्यामुळे आमची मैत्री वाढत गेली. आज त्यांचा 75वा वाढदिवस आहे. हे ऐकून आम्हाला दोघांनाही खूप आनंद झाला. आमच्या दोघांच्या तर्फे त्यांना खूप शुभेच्छा आणि त्यांचं पुढचं आयुष्य हे चांगल्या रीतीने जावं ही सदिच्छा व्यक्त करतो. हाय जोशी, कसा आहेस? आज हिरक महोत्सवी वाढदिवशी आम्ही तुमच्या आनंदात सहभागी होत आहोत. जोशी, तुला आठवत असेल आपल्या सुरुवातीच्या परिचयाचे रूपांतर कालांतराने आपल्या गाढ मैत्रीत कसे झाले हे कळलेच नाही. पुढे अगदी तू साहेब झाल्यावर सुद्धा आपली मैत्री जी आहे ती तू अबाधित राखलीस.
याचे कारण प्रत्येक काम आमच्याकडे देताना तू आमच्यावर कामाची जबाबदारी टाकत नव्हतास, तर त्या कामाबद्दलचा विश्वास टाकत होतास. तुला आठवत असेल किंवा नसेल, वैयक्तिक बाबतीत सुद्धा तुझी खूप मदत झाली. अगदी तपनच्या परदेशी शिक्षणाच्या मानसिक आणि आर्थिक ताण कमी करायला तू मदत केलीस. आईच्या आजारपणात जागेची जी निकड होती माझी, ती तू आणि मांगरीशने भागवली. आणि कामाच्या जागी तर तुझा सपोर्ट होताच. लाल बारक्या चौकटीचा शर्ट ज्यावेळेला तू घालून यायचास ऑफिसमध्ये, त्यावेळेला आमची खात्री असायची की आज रात्रभर इथं लॅबॉरेटरीमध्ये उभा राहून तू आम्हाला मदत करणार आहेस. तुझ्यासारखा साहेब मिळणं खरोखर कठीण आहे आणि आम्ही भाग्यवान आहे तुझ्यासारखा मित्र आणि तुझ्यासारखा साहेब आम्हाला मिळाला. काही काही वेळेला तुझी गंमत वाटायची. ऑफिसमधून घरी जाताना तू वेगवेगळ्या देवळांना भेटी देत होतास, ते आम्ही बघत होतो, किर्लोस्कर वाडीत पण आणि पुण्यात पण. आणि ते बघून आमच्या मनात एक मजेशीर विचार यायचा की तू वेगवेगळ्या खात्यातील प्रॉब्लेम वेगवेगळ्या देवांच्या भरोश्यावर सकाळपर्यंत सोडून तू घरी जात होतास. कदाचित हेच तुझ्या यशाचे यमक असावे. तुझ्या व्यासंगानं आणि तुझ्या स्वतःच्या मेहनतीनं तू आज एक अत्यंत नामवंत असा हायड्रॉलिक इंजिनियर म्हणून भारतामध्ये स्थान पटकावलेलं आहेस. आम्हाला खरोखर तुझा खूप खूप अभिमान वाटतो. तुझ्या पुढील आयुष्यात तुला भरपूर सुख, समाधान आणि आरोग्य लाभो अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि विजूला तुला शुभेच्छा द्यायला सांगतो. हॅलो जोशी, तुमच्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आणि सुनंदाला पुढचे सगळे आयुष्य आरोग्यदायी, सुखकारक आणि समाधानी जाऊ. एस जी जोशी जी, हॅपी बर्थडे टू यू. 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरदा शतकाधिकम. मी 1972मध्ये किर्लोस्करवाडीत कामाला लागलो, तेव्हा जोशी साहेबांचा जास्त संबंध आला नाही, पण ओळखत होतो, R&Dत आहेत म्हणून. मग 77ला मी किर्लोस्करवाडी सोडली आणि नंतर 90 साली पुण्यात पुन्हा जॉईन झालो आणि मग ते वाडीचे VP म्हणून कामासंदर्भात संबंध येऊ लागला. 1998 साली ते पुण्याला आल्यापासून तर सततच संबंध यायचा आणि त्यांना जास्त जवळून पाहता आलं. त्यांची कामाची पद्धत, कोणत्याही प्रॉब्लेमचा खोलवर जाऊन विचार करणे, त्याचप्रमाणे सर्वांगीण विचार करून सोल्युशन काढणे, यात मी बऱ्याच गोष्टी शिकलो. त्यामुळे मी त्यांना आपला गुरु मानतो. त्यांची कामाची पद्धत सर्वांना स्लो वाटायची, त्यामुळे लोक लगेच इम्प्रेस होत नाहीत, पण ती पद्धत शेवटी इफेक्टिव्ह ठरते. सोडियम पंपाचा प्रॉब्लेम त्यांनी ज्या पद्धतीने सोडवला त्याने सगळेच थक्क झाले. त्यांच्या हुशारीबद्दल वादच नाही आणि त्याचा त्यांनी उत्तम वापर केला. त्यांच्याबरोबर ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीच्या परीक्षेची एकत्र तयारी करताना तो पिरियडसुद्धा मी चांगलाच एन्जॉय केला. एक त्यांचा गुण किंवा दुर्गुण म्हणा की त्यांना चांगलं रागवता येत नाही. घरच्यांचा काय अनुभव आहे मला माहीत नाही,
पण त्यांचा स्वभाव घरी पण तसाच असणार याची मला खात्री आहे. त्यांची रास कुंभ आहे माझ्या माहितीप्रमाणे. कुंभ राशीच्या लोकांशी माझे पटते. तसेच सर्व राशींमध्ये सर्वोत्तम रास कुंभच आहे. त्यांची कुंडली माझ्याकडे नाही, पण त्यांचं 5वं घर म्हणजे संततीचं, 7वं घर पत्नी व पार्टनरचं, पण 9वं घर भाग्याचं, ही 3ही घरं चांगलीच असली पाहिजेत. तसेच 2रे व 8वे घर पण उत्तमच असणार. 8वे घर त्यांचे दीर्घायुष्य दाखवते. डिमॉनिटायझेशनच्या सुमारास मी बँक ऑफ इंडियाच्या बाहेर बँकेची स्लिप भरत होतो आणि माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी पाहिलं तर चेहरा एकदम ओळखूच आला नाही, इतकी जोशी साहेबांची तब्येत खराब झाली होती. तशी ते तब्येतीची खूपच काळजी घेतात, पण तेव्हा परिस्थिती फार हाताबाहेर गेली असेल. तर शेवटी पुन्हा एकदा मी जोशी साहेबांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देऊन रजा घेतो. नमस्कार. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू.